नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजच्या आपल्या रेसिपीमध्ये आज आपण करणार आहोत झटकीपट होणारे, खायला अगदी चविष्ट आणि पौष्टिक असे लाडू. आता हे लाडू तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी शेंगदाणे आणि साधारण अर्धा वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत. पांढरे तीळ पूर्णपणे ऑप्शनल आहेत. पॅन गरम झाला की यामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत. इथे शेंगदाणे जास्त करपवायचे नाहीत. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर याच पॅनमध्ये लो फ्लेमवरती पांढरे तीळ देखील आपण भाजून घेणार आहोत. इथे हलके असे पांढरे तीळ भाजून घेतलेले आहेत. आता हे शेंगदाणे आणि पांढरे तीळ रूम टेम्परेचरला थोडा वेळ ठेवल्यानंतर आपण ते व्यवस्थितपणे बारीक करून घेणार आहोत. मी इथे शेंगदाण्याचे टरफल काढलेले नाहीत, पूर्णपणे ऑप्शनल आहे. आता अशाच प्रकारे पांढरे तीळ देखील आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. आता हे लाडू तयार करण्यासाठी इथे मी गुळाचा वापर केलेला आहे. गूळ देखील हलका असा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करायचं आहे. इथे मी घरी तयार केलेली सुंठ, वेलची आणि जायफळ याची साधारण अर्धा ते 1 चमचा पावडर आणि साधारण 3 ते 4 चमचे साजूक तूप ॲड केलेलं आहे. हे मिश्रण पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये काजू आणि बदाम याची देखील पावडर टाकलेली आहे. ही देखील पूर्णपणे ऑप्शनल आहे. आता तुम्ही पाहू शकता छान असे लाडू इथे वळले जात आहे. मी अशा प्रकारे लाडू इथे बांधून घेतले आहेत. तुम्ही लाडूची साईज तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठी ठेवू शकता. आता अशाच प्रकारे मी सर्व लाडू बांधून घेते. आपण साधारण 1 वाटी शेंगदाणे आणि अर्धा वाटी पांढरे तीळ यामध्ये 25 ते 30 लाडू सहजपणे बनवू शकतो. हे लाडू खायला खूप चविष्ट आहेत. लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडणारे असे हे लाडू आहेत. तुमच्या घरामध्ये ही डिश नक्की तयार करा, सर्वांना खायला द्या. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ही डिश एकदा नक्की ट्राय करा. ट्राय केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.